थेट जाते स्वप्नील यांच्याकडे। स्वप्नील, संध्याकाळी 5:30 वाजता या ठिकाणी शपथविधी पार पडेल, पण सगळ्यात महत्त्वाचं 2 महत्त्वाचे मुद्दे आहेत। सुप्रिया सुळे किंवा शरद पवार या दोघांपैकी कुणी या शपथविधीकरता उपस्थित असेल का, अशी माहिती, अशी शक्यता वर्तवली जाते, अशी शंका वर्तवली जाते। कारण शरद पवार साधारणतः दुपारी 1 नंतर मुंबईच्या दिशेनं रवाना होणार होते, अशी देखील माहिती समोर आलेली होती। लागवी नक्कीच या ठिकाणी खरं तर परिवार हा महत्त्वाचा असतो आणि इतर आपण राजकीय घडामोडींमध्ये पाहिलं, पवार कुटुंब हे नेहमी सोबत असतं। आज खरं तर मोठं पद हे सुनीता पवार आपल्या आयुष्यातील पहिल्यांदा स्वीकारणार आहे। मुख्यमंत्री पदाची शपथ घेताना या ठिकाणी सर्व पवार कुटुंब सोबत असेल असं जनतेला सुद्धा वाटत आहे। मात्र आतापर्यंतची माहिती आहे आणि आतापर्यंतची जी परिस्थिती आहे त्यानुसार शरद पवार हे मुंबईच्या दिशेने रवाना होणार होते, ते पुण्यामध्ये बैठका घेत होते। तर दुसरीकडे सुप्रिया सुळे या संसदेत उद्या हजर राहणार आहे, त्यामुळे आज त्या संसदेसाठी दिल्लीसाठी रवाना होणार असल्याची माहिती आहे। संध्याकाळी त्या दिल्लीसाठी रवाना होणार आहेत, मात्र दुपारपर्यंत त्यांच्यापर्यंत आज शपथविधीचा कार्यक्रम असल्याची कोणतीही माहिती मिळाली नसल्याची प्रतिक्रिया ही स्वतः शरद पवार यांनीच दिलेली होती। त्यानुसार आता त्यांच्यापर्यंत ही या कार्यक्रमाची माहिती देण्यात आलेली आहे का, त्यांना निमंत्रित करण्यात आलेलं आहे का, या संदर्भात अद्याप ही माहिती समोर आलेली नाही। मात्र आता या कार्यक्रमाची तयारी पूर्णत्वास आलेली आहे, त्यामुळे शरद पवार हे मुंबईच्या दिशेने जरी रवाना झालेले असले तरी 5:30 वाजेपर्यंत ते मुंबईत दाखल होतीलच। ते या कार्यक्रमासाठी हजर राहणार का, जर हजर राहिले तर एक वेगळी चर्चा यामध्ये पाहायला मिळेल, कुटुंब सोबत आहे असं एकंदरीत मेसेज जाईल। मात्र जर उपस्थित राहिले नाही तर वेगळा मेसेज सुद्धा या ठिकाणी जाताना आपल्याला पाहायला मिळेल। मात्र जी प्रतिक्रिया शरद पवार यांच्याकडून देण्यात आली होती ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेते पदाची निवड ही त्या पक्षाची स्वतंत्र भूमिका असणार आहे, त्या पक्षाची भूमिका असणार आहे। त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री पदाच्या शपथेसंदर्भात अद्याप माहिती नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं। त्यामुळे आता शरद पवार यांची पुढची भूमिका काय असणार ते या कार्यक्रमासाठी हजर राहणार का, याकडे सर्वांचंच लक्ष आहे। मात्र सुप्रिया सुळे या दिल्लीसाठी रवाना होणार असल्याची माहिती होती, त्यामुळे त्या मुंबईच्या दिशेने तरी अद्याप निघाल्या नसल्याची माहिती समोर येते। त्यामुळे पुढील काही तासांमध्ये ही गणितं बदलणार की एकत्र कुटुंब या कार्यक्रमामध्ये दिसणार हे पाहणं महत्त्वाचं असेल आणि तो मेसेज खरं तर जनतेपर्यंत काय दिला जातो हे पाहणं महत्त्वाचं असेल। लागवी अगदी स्वप्नील, अनेक महत्त्वाचे खरं तर लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।